रोल का पहिला मराठी सर आज तुम्ही मतदानाचा सध्याच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावलेला आहे काय तो मुद्दा विरोधकांच्या डोक्यात घासतोय. आम्ही मराठीच आहोत, मराठीसाठीच आहोत, मुंबईकरांसाठी आहोत आणि मुंबईकर आमच्या बरोबर आहेत. त्यांच्या बुद्धीमध्ये तेवढंच फिरत असेल तर त्यांना बुद्धिबळाच्या खेळावर आम्ही चितपट करतो. असं सोशल मीडियावर ठाकरेंबरोबर आवाहन केलं जात आहे की मराठी माणसांना आता मराठीच्या दिलं होतं. मुंबईकरांना काय आवाहन कराल, कशा पद्धतीने मुंबईकरांना मी आवाहन करेन की ही निवडणूक अति महत्वाची आणि खऱ्या अर्थाने शेवटची तुमच्या हातात असलेली संधी भ्रष्ट अकार्यक्षम अशा पद्धतीने काम करणाऱ्या या ठाकरे बंधूंच्या विरोधात मतदान करण्याचे. भ्रष्ट आणि अकार्यक्षम ठाकरे राजवट आणि आता ठाकरे बंधू यांच्या पक्षाला धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक. मुंबईला विकसित मुंबई आणि पायाभूत सुविधांसहित संपूर्ण सेवा सुविधांनी युक्त मुंबई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामदास आठवलेजी यांच्या नेतृत्वात मिळालेली संधी आहे. परिवर्तन ही नांदी आहे आणि यात मुंबईकर मतदान मोठ्या प्रमाणात तुम्ही करा, विकासाच्या बाजूने करा, मुंबईच्या बाजूने करा, एवढंच आवाहन मी करतो. मुंबईकरांचं आता ठरलंय आणि मुंबईकरांनी हेही ठरवलंय की आता थांबायचं नाही. ज्या पद्धतीच्या विकासाची गती मुंबईत सीसी रोड पासून, स्टॉर्म वॉटर ड्रेन पासून, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन पासून अटल सेतू पर्यंत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी एकनाथजींच्या नेतृत्वात सुरू झाली आहे, त्याला गतिरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा पराभव करायचा आणि आपल्या मुंबईसाठी आपलं योगदान भारी मतदानातून करायचं मुंबईकरांनी ठरवलंय. आणि त्यामुळे निकाल सुद्धा जो येईल तो महायुतीच्या विजयाचा महासुनामी येणार आहे, हे आपण उद्या पहा. सांगितलं त्यांच्या बुद्धी हा खेळ चालू आहे. जनतेमध्ये या पद्धतीचं आव्हान 2014लाही केलं, 17लाही केलं, हाती पराजयच मिळाला. फार जास्त राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला मुंबईकर महत्व देत नाही, तुम्ही देऊ नका. काल राज ठाकरेंनी पाडू मशीन संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहेत, यावर काय? निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय, राज ठाकरे हे पराभव मान्य करतायत, त्यांच्या पराभवाची कारणं शोधतायत, त्या पराभवाची कारण मीमांसा करण्यासाठी तकलादू मुद्दे काढतायत, बुद्धिभेद करतायत, आपल्या पराभवाची कारण मीमांसा करतायत. सबसे महत्वपूर्ण चुनाव है मुंबई महानगर पालिका का, मुंबई शहर के विकास का, मुंबई के सेवा सुविधाओं का, 40,000 करोड़ से भी ज्यादा बजट का, और इसमें अपने मुंबई को विकसित मुंबई बनाने का है. मैं मतदाताओं से निवेदन करूंगा, भारी संख्या में आइए. आपके पास ये मौका है कि भ्रष्ट अकार्यक्षम कारोबार करने वाले ठाकरे और ठाकरे की पार्टी को सबक सिखाने का, और उसमें मुंबईकर बढ़ चढ़ के हमारा साथ देंगे. और मुंबई वासियों ने तय किया है देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में विकसित महाराष्ट्र का काम करने वाली सरकार को वोट करें. जिस प्रकार से मराठी मानव की अस्तित्व की बात करें कि अब नहीं तो कभी नहीं, देखिए ये मुद्दा ही चुनाव का नहीं. चुनाव का मुद्दा मुंबई का विकास कौन करेगा, कैसे करेगा, कितने समय में करेगा, किस तरीके से करेगा. और इस प्रकार के मुद्दे भावनात्मक और भाषा के आधार पर उन्होंने 2014 में भी किए थे, उद्धव ठाकरे पराभूत हुए थे. 2017 में भी किए थे, उद्धव ठाकरे को पराजय का सामना करना पड़ा था. आज भी मैं ऐलान करता हूँ, 16 तारीख को कल जब रिजल्ट आएगा, महायुति की महासुनामी का विजय होगा. और पाड़ू में जिस प्रकार से चुनाव ने किया था उसको लेकर राज ठाकरे अपने दल के पराजय को एक्सेप्ट कर रहे हैं और उसकी रीजंस ढूंढना चाह रहे हैं. वो रीजन उन्होंने ढूंढ लिया है. जो काम कानूनन तरीके से इलेक्शन कमीशन ने किया उसके ऊपर सवाल उठाना और इस प्रकार का संभ्रम पैदा करना, यानी अपने पराभव को मान्य करना. क्या मैजिकल फिगर 3 फिगर दिखने मिलेगा बीजेपी का? 150 पार, महायुति 150 पार.
महापौर कोण का? महायुती का महापौर होता. थँक्यू सर.